हॅलो एव्हरीबॉडी, मी सुजाता तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. आज मी तुमच्याशी माझ्या प्रेग्नेन्सीच्या फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये मी कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज केल्या त्या शेअर करते. आय होप या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला आवडतील किंवा ज्या फर्स्ट, सेकंड, थर्ड ट्रायमिस्टरमध्ये आहे किंवा ज्यांना कन्सीव्ह झालं आहे त्या लेडीज या ॲक्टिव्हिटीज खूप छान एन्जॉय करतील किंवा त्यासुद्धा करायला घेतील. तर सगळ्यात अगोदर मी जी ॲक्टिव्हिटीज घेतली ती म्हणजे चेस. मी चेस खेळायला शिकले. चेस मला अगोदर येत नव्हतं, नंतर मग मी शिकले. चेस खेळू शकता तुम्ही. दुसरी म्हणजे ड्रॉइंग. तिसरी गोष्ट म्हणजे रंगोली. हे क्रिएटिव्ह माइंडसाठी खूपच इम्पॉर्टंट म्हणजे असं आपण बघितलं तर अगदी सिम्पलशा या गोष्टी ॲक्टिव्हिटीज आहेत, पण त्या तुमच्या मेंटल हेल्थसाठी म्हणजे मेंटल पीससाठी खूपच इम्पॉर्टंट आहेत. रंगोली तुम्ही काढू शकता वेगवेगळे कलर्स यूज करून. असं नाही की फक्त रंगोली पावडरनेच यूज करू शकतो म्हणजे काढू शकतो. फ्लावर रंगोलीसुद्धा काढू शकतो. त्याच्यानंतर रीडिंग ही खूपच म्हणजे अगदी छान ॲक्टिव्हिटीज आहे. रीडिंगमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कोणत्या प्रकारचे तुम्ही बुक्स वाचले पाहिजे. त्यामुळे कोणत्या प्रकारचे बुक्स वाचले पाहिजे. एक म्हणजे मी जे बुक्स वाचले त्यातलं सगळ्यात आवडतं बुक म्हणजे माझं द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. हे बुक तुम्ही वाचू शकता, म्हणजे इतरही वाचू शकता, पण असे बुक्स रीड करा की ज्याचा आपल्या होणाऱ्या बेबीवर खूप छान सकारात्मक म्हणजे सकारात्मक इफेक्ट झाला पाहिजे किंवा आपल्यालाही छान वाटलं पाहिजे आणि म्हणजे आपल्यावरही छान सकारात्मक विचार आले पाहिजे. अशा प्रकारची पुस्तकं तुम्ही निवडू शकता किंवा प्रेग्नेन्सीविषयी तुम्ही पुस्तकं वाचू शकता. याच्यामध्ये मला जे आवडलं होतं ते बुक होतं द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड आणि काही समाजसुधारकांची पुस्तके मी वाचत होते. तर सगळ्यात म्हणजे मी जास्त जे समाजसुधारक वाचले ते गोपाळ गणेश आगरकर आणि महात्मा फुले यांच्याविषयी मी वाचत होते. आणि दुसरे म्हणजे तुम्ही आणखीन ॲक्टिव्हिटीज करू शकता की तुम्ही जे गार्डन्स वगैरे असतात तिथे फिरायला जाऊ शकता, वॉकिंगला जाऊ शकता आणि एक्झरसाईज करू शकता. वॉकिंग, एक्झरसाईज, मेडिटेशन, अफर्मेशन या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपल्या मेंटल पीससाठी तर आहेत, पण आपल्या ज्या हेल्थसाठी किंवा फिजिकलसाठी आपल्या शारीरिकदृष्ट्यासुद्धा खूपच इम्पॉर्टंट आहेत या ॲक्टिव्हिटीज. या असं नाही की फक्त प्रेग्नेंट बायका किंवा ज्यांना कन्सीव्ह झालेलं आहे त्याच करू शकतात, इतरही करू शकतात. पण ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहे मोस्टली प्रेग्नेंट म्हणजे ज्यावेळेस कन्सीव्ह तुम्हाला होतं तर ह्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही सुरू करायला हव्या. आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतःला एक्सप्लोअर करू शकता. वेगवेगळे एक्झिबिशन जे असतात ते तुम्ही व्हिजिट करू शकता. सो मी टीचर आहे, त्याच्यामुळे आणि गोव्यामध्ये स्कूल आहे केंद्रीय विद्यालय, तिथे मी टीचर होते. तर तिथे वेगवेगळी आम्हाला एक्झिबिशन्स असायचे ते मी खूप एक्सप्लोअर केले आणि तिथे खूप सारे एक्झिबिशन्सला व्हिजिट केले. तर तुम्ही म्हणजे नसेल जमत तर तुम्ही गार्डनमध्ये वॉक करू शकता किंवा छोटे छोटे बुक स्टॉल्स असतात वगैरे त्यांना तुम्ही भेट देऊ शकता. आणि दुसरं म्हणजे असं म्हणजे खूप सारे असे फेस्टिवल छोटे छोटे असतील तिथे जाऊ शकता. आपलं मेंटल हेल्थ इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन दोज डेज. म्हणजे त्यामध्ये तुम्ही मेंटली किती म्हणजे स्वस्थ आहात, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या किती स्वस्थ आहात हे इम्पॉर्टंट आहे. दुसरं म्हणजे आम्ही गोव्यामध्ये असल्यामुळे मी बीचवर जात होतो, स्वतःला एक्सप्लोअर करत होतो, वेगवेगळ्या नवीन नवीन गोष्टी शिकत होते. जसं की ड्रॉइंग शिकत होते आणि बाळाच्या मेंटल बाळाच्या मेंटल हेल्थसाठी किंवा ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी तुम्ही या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज तर कराच, पण स्वतःलासुद्धा एंगेज ठेवा. आणि मला असं म्हणजे अशा प्रकारे तर एंगेज ठेवत होते. मी टीचर होते त्याच्यामुळं मोस्ट ऑफ द टाईम माझं स्कूलमध्ये जात होता. त्याच्यानंतर घरामध्ये मला घरातली कामं वगैरे आवरून मग मी ह्या अशा ॲक्टिव्हिटीज करत राहायचे. आणि सगळ्यात मला आवडायचं ते म्हणजे गणित बुद्धिमत्ता जे आहे, म्हणजे गणित एवढं नाही आवडायचं,
पण बुद्धिमत्ता जी आहे, बुद्धिमत्तेची काही प्रकरणं मला सोडवायला खूप आवडायची. तर गणित बुद्धिमत्ताही तुम्ही म्हणजे सॉल्व करू शकता किंवा त्यानंतर तुम्ही सकाळचा जो टाईम आहे अगदी फ्रेश, त्यावेळेस तुम्ही आपल्या बेबीसाठी, स्वतःसाठी काही पॉझिटिव्ह अफर्मेशन करू शकता, योगा करू शकता. अगदी सिंपल योगा करू शकता आणि योगा, मेडिटेशन करू शकता आणि थोडं वॉक करू शकता. वॉक सकाळ संध्याकाळ थोडं म्हणजे केलं तर, आणि मोस्टली नेचरमध्ये राहायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो स्क्रीन टाईम आहे ना, तो सगळ्यात म्हणजे थोडंसं कमी करायचा प्रयत्न करायचा त्यावेळेस. म्हणजे मी त्यावेळेस केला होता. या ॲक्टिव्हिटीजमध्ये मी एंगेज राहायचे. गणित बुद्धिमत्तेची म्हणजे म्हणजे गणित बुद्धिमत्ता सोडवायचे. पुन्हा रांगोळी काढायचे आणि रांगोळी काढून झालं की म्हणजे ड्रॉइंग वगैरे करायचे, चेस वगैरे खेळायचे. या सगळ्यामध्ये थोडंसं स्क्रीन टाईम माझा कमी झाला होता. तर ज्यांना कन्फ्यूज झाले आहे त्यांनी म्हणजे स्क्रीन टाईम ठेवा, पण तो एकदम पॉझिटिव्ह गोष्टींसाठी वापरू शकता तुम्ही. तर या सगळ्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला कशा वाटल्या, किंवा तुम्ही या ॲक्टिव्हिटी यातली एक जरी ॲक्टिव्हिटी जर तुम्ही करणार असाल तर ती मनापासून करा, आपल्या बेबीसाठी करा. ठीक आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी या थर्ड ट्रायमिस्टरमध्ये ह्या ॲक्टिव्हिटीज झाल्या, पण कोणता आहार घ्यायचे, कोणता डाएट फॉलो करायचे हे मी तुमच्याशी शेअर करेन. तर आता इथेच थांबूया. थँक्यू. हा तुम्हाला